करून घेतला. खाडखोड सांगितलंय मी व्हिडिओ बनवतोय मोठ्याने आता नाही कॅमेरा पकडला आणि हे करायला बोला नाही तरी पण मी असा हिरोगिरी एका हाताने जमतं ना. किती मदत करता पाठवून कॅमेरा समोर येऊ लागतो. आता बायकोची रिक्वायरमेंट आहे की या याच्यावर पेंटिंग करायची पण ॲक्च्युली बघ हा एवढा मोठा पार्टिशन आपण इथे लावतो त्याचा कम्प्लीट घ्यायची. मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो आणि बहिणींनो आणि भावांनो, तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. आणि आज आपण काहीतरी करणार आहोत ते तुम्ही थंबनेल बघून आणि व्हिडिओचा टायटल बघून समजलंच असेल. तर आज आपण करणार आहोत एक काम, म्हणजे जे आपलं कम्प्युटर टेबल आहे तर त्याला आपण एक पार्टिशन लावणार आहोत. आणि आमच्या किचनमध्ये पण थोडंसं काम चालू आहे जेवणाचं. ते मध्ये मध्ये आवाज येणारच आहे. खाडखोड सांगितलं आहे मी व्हिडिओ बनवतोय तरी तिकडून मोठ्याने बघ फोडणीला घातलंय मस्तपैकी. काम करता करता फुल आवाज येणार आहे आता. तर तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. बॅकग्राऊंड व्हॉईसला थोडंसं इग्नोर करा. मध्ये मध्ये तुम्हाला गाणी बोलल्याचा पण आवाज येऊ शकतो असं मागून. तर मित्रांनो आज आहे ना आपण काय करणार आहोत, जो आपला कम्प्युटर टेबल आहे जो तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितला असाल, त्याच्यामध्ये आहे ना आपण असं एक पार्टिशन लावणार आहे. ते मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चॅनलवरती. आणि जे नवीन असतील त्यांनी जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा तुमच्या भावाच्या चॅनलला. आणि जास्तीत जास्त आपल्याला सबस्क्रायबर आहेत ते वाढवायचे आहेत लवकरात लवकर. तर आत्ता जे आहे तर मी तुम्हाला आता दाखवतो की मी कसं पार्टिशन बनवतो आणि काय बनवणार आहे ते, कारण ते भरपूर मोठं आहे आणि मी एकटा त्यासाठी इनफ आहे. मी हे करू शकतो. आपल्याला मोठं काय करायचं नाही आहे, ना कलर लावायचा आहे ना काय करायचं काय नाही. जस्ट ते पार्टिशन उभं करायचं आहे एल पट्टीवरून. तर चलो फिर चालू करते हे आपल्या मशीन गनपासनं काम. कारण आपल्याला फर्स्ट स्टॉप याला एक बीट लावावं लागेल, जे आपलं स्क्रू फिरवायचं आहे ते. कारण डायरेक्ट ड्रिल आता मी स्क्रू आहेत ते माझ्याकडे चायनावाले आहेत, ज्याला आपण ब्लॅक स्क्रू वगैरे पण आहेत ते बोलतात. तर ते घेऊन बटन न मारता कशी झाली तुम्ही टिडिंग ते मशीन चालू झालेली आहे. आणि आता पटकन बीट लावून घेतो. बाकी फ्लाय वगैरे आहे तो मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर आपल्याकडे स्टारवाले स्क्रू आहेत, सो आपण हे जे प्लसवालं येतं ते आपण यूज करणार आहोत. जस्ट फर्स्ट ऑफ बीट टेस्ट करून घेतो. लागलेलं आहे. तर आपल्याकडे अशा एलपट्ट्या आहेत, त्या आपण एलपट्ट्या फिक्स करणार आहोत आणि आपला जो पार्टिशन आहे तो आपण बनवणार आहोत. तर चला आता काय करायचं आपल्याला. फर्स्ट ऑफ मी पार्टिशन घेतो इथे आणि स्क्रू वगैरे सगळं मी अरेंज केलेलं आहे. ओके, सो माझ्याकडे अजून एक स्क्रूची डब्बी आहे. हे आपल्याला एवढे स्क्रू बसवतील. आणि तर
चला मी तुम्हाला दाखवतो. पहिलं ते पार्टिशन घेतो इथे आणि फिक्स करतो. तर मित्रांनो हे बघा, हे पार्टिशन आहे. आजूबाजूच्या थोडासा कचरा आहे थोडंसं इकडे तिकडे व्यस्त पडलं आहे, त्याच्यावर लक्ष देऊ नका. बट हा एवढा मोठा पार्टिशन आपण इथे लावणार आहोत. इथे असं कंप्लीट येईल. ठीक आहे. तर चला मग त्याला घेऊन पहिले हे जे मी तुम्हाला दाखवले ते ह्या एलपट्ट्या आपल्याला त्याला फिक्स करायच्या आहेत वन साईडने. आणि नंतर आपण टेबलला फिक्स करणार आहोत इथून आणि इथून. देन इथे एक लावू आणि खाली एक लावू. सो चलो गाइज, अभी इसको यहाँ से नीचे गिराते हैं. माझ्या उचलला तर झाला. नको फॅनची काय हे नाही. बाबा फॅनमध्ये तर मित्रांनो ॲक्च्युली आहे ना आता आमचं पाणी आलं. सो आता आहे ना थोडंसं तुम्हाला वेगवेगळा हे दिसेल. काय दिसेल? अँगल दिसतील किंवा काय सो दोस्तों अभी आता काय करूया माहिती आहे का, पहिले याची मेजरमेंट घेतो आणि मग आहे ना मेजरमेंट लावून मग याला एलपट्टी लावून घेतो आणि मग आपण त्याला उभं करून त्या साईडने स्क्रूइंग करून टाकून मग फिक्स होऊन जाईल. जेणेकरून काय होईल, ह्या साईडने जो लाईटचा किंवा ह्याचा इश्यू होतो, म्हणजे आपल्याला इथे पार्टिशन आधी लावायचंच होतं पहिल्यापासून. सो आता हा आपल्याकडे आहे तर तो आपण आता लावून घेऊ. तर ॲक्च्युली मेजरमेंट घेतो फर्स्ट ऑफ ऑल आणि मग आपण त्याला हे करून घेऊ, स्क्रू लावून घेऊ. वायर पोचते का नाही, वायर तर पोचते. तर ह्या साईडने जो स्टिकर आहे तो आपण नंतर असा काढून घेऊ. ही बाजू आहे ना ती आउट या साईडला राहील, जेणेकरून जी एंट्रीला आहे तर ही बाजू आहे ती या साईडला राहून जाईल. इथे 2-3 ॲक्च्युली होल आहेत. सो आता आपण तिकडनंच घेऊ, तिकडनं एलपट्टी लावू आणि मग सुरू करू. या साईडने पण तशी छान आहे, पण इकडनं मला फटका बंद जाऊया, आपण त्या साईडनेच घेऊ. आणि आता आपल्याला जमिनीपासून
लावायचे आणि एक जे आपल्याला इथे आहे 790 बरोबर आहे. आणि इथे आहे ते आपण डबल लावायचे म्हणजे वरून पण आणि खालून पण. म्हणजे 20 mm चा जो हे आहे गॅप आहे ते आपण सोडून परत एक उलट म्हणजे हा पाडला तर तिथे उभा राहील मग आपल्याला तिथे डबल येईल. तर मित्रांनो आता एक छोटासा ब्रेक घेतोय, पटकन जेवून घेतो कारण जेवण झालं आहे आणि ह्या बायकांसमोर कोण हे नाही करू शकत भांडणात. तर भूक पण लागली आहे. तर तिने बनवल्यात हे डाळ आणि हा काय बनवलं आहे, हा जिरा राईस. तर आता घेतो जेवून, परत एकदा नंतर जेवून काम चालू करू. तर स्टे ट्यून. तर आत्ता आहे ना पेटपूजा झालेली आहे आणि आत्ता वाजले बरोबर किती आता 10:30 झाले, रात्रीचे 10:30 झाले. मला वेळामध्ये दिसत असेल ते उलट सुलटच दिसतं सगळं. तर हे नाही आपण इथे दाखवतो मोबाईलमध्ये दाखवतो. 10:23 झाले, 10:23. आणि आत्ता अप्लाय अलपट्टी लावून देऊ फटाफट. तर चला. सो हे बघा आता काय लफडा झाला आहे. हा ॲक्च्युली आपण जो लावलेला तो हे वरचे 2 बरोबर आलेत पण हा बाहेर आला आहे. तर ह्याला मी पटकन लगेच थोडा इकडे शिफ्ट करतो आणि मग ती जी गॅप राहते ही गॅप राहते ही राहू दे आता, त्याला काही इश्यू नाही. आपल्याला तसं काय हे नाही करायचं कारण ही भिंतच थोडीशी बघा मध्ये जास्त बेंड आहे आणि इथे हे. सो आपण त्याला काही करू शकत नाही. बट हे मी आता फटाफट फिक्स करतो. भिंतीला पण ते फिक्स करून घेईन मी. तर मित्रांनो हा एक स्क्रू आणि तो एक फिक्स करून घेतला आहे म्हणजे हलणार नाही. आता काय करतो, ही जी एलपट्टी आहे आणि तिला म्हणजे ती वरची, तर त्या दोघांना पटापट स्क्रू लावून घेतो म्हणजे आपलं हे फिक्स होऊन जाईल फटाफट. सो थोडासा वेट करा, मी पटकन लावतो कारण एका हाताने कॅमेरा पकडायला आणि हे करायला होणार नाही. तरी पण मी असा ठेवू शकतो कॅमेरा. 1 सेकंड. सो मी असा ठेवू शकतो असा. येस बट जुगाड करा.
जुगाड करावं लागतं, जुगाड. काय करणार आता? सो आता गाईज तो एक हे आहे ते लावून घेतो फटाफट. एकदम लेवल चेक करून घेतो. असं बरोबर आहे अँगलमध्ये. सो त्याला काय हे करायची गरज नाही. बरोबर आहे, परफेक्ट लागलेलं आहे. आता आपण त्याला हे करून घेऊ. तर हा स्क्रू आहे तो बरोबर लागलेला आहे. वरती पण एक लावून घेतो. वायर नुसती अटकते मध्ये मध्ये. सो हिरोगिरी हिरोगिरी नाही, पण एका हाताने जमतं मला. एका हाताने जरा जास्तच जोर लावायचं लागतं मला. माझे काय काय पराक्रम चालले आहेत. चित्र काढा मस्त त्याच्यावर बॅकग्राऊंड. मला वाटतं इथे हे भेटलं. मला वाटतं इकडे ना हे भेटलं आहे, काय बोलतो, बीम भेटला. बीम आडवा गेलाय इकडे वरती स्क्रूच आहे. ठीक आहे, थोडंसं हलतंय. हां कशाला आपण करू नंतर. काय पडलं? ठीक आहे, डबीत पडले ना. आता कसं फिक्स झालं त्यामुळे टेन्शन नाही. खालून उचललंय का थोडंसं? हा स्क्रू मधला आहे ना. साईडने उचललं गेलं ना थोडंसं. तुम्हाला हवा नाही लागणार पण. आता टेबलच्या खालून 1-2 स्क्रू लावून टाकतो लगेच. तर आता हे बघा, हा आपण स्क्रू कम्प्लीट फिक्स झाला आहे. भिंत वाकडी असल्यामुळे मध्ये गॅप केवढी दिसते ती बघा. आणि मधला एक स्क्रू लावला. आता हा स्टिकर आहे तो काढून टाकूया. हे बघा, बायको आमची किती मदत करता पाठसून, पण कॅमेरासमोर योग असता. तर आता बायकोची रिक्वायरमेंट आहे की ह्या याच्यावर पेंटिंग काढायची. पण ॲक्च्युली बघू आता हा जो स्टिकर आहे तो रिमूव्ह करूया कंप्लीट, म्हणजे स्वच्छ दिसेल. सो
वेट अँड वॉच. सो फायनली मित्रांनो आपलं पार्टिशन आहे ते प्रॉपर लागलेलं आहे. हे बघा, हे बघा. तर पार्टिशन कंप्लीट प्रॉपर असं फिक्स झालेलं आहे. आपण इथे ती पेंटिंग काढणार आहोत, त्याचा पण एक व्लॉग नक्कीच येईल. आणि हे आपलं कम्प्युटर आणि सगळं सेटअप झालेलं आहे. सो मित्रांनो आता हे सगळा व्हिडिओ वगैरे झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा तुमच्या भावाचा चॅनल आहे. तर चला मग भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आता इथे आपण नंतर ज्या व्हॉईस बाउन्स होऊ नये म्हणून एक फोम येतात मला वाटतं, त्याला काहीतरी बोलतात, ते मी यूट्यूबवर बघून नक्कीच तुम्हाला पण दाखवेन आणि ते पण आपण इथे लावणार आहोत. तर सो चला मित्रांनो, बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो. सो बाय बाय.